मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, अन्यायाची दुश्मन गौरी, दुखितांचे जीवन गौरी, संकटास जाऊन भिडते स्त्री हक्कासाठी लढते, ममतेची मूर्ती गौरी, श्रद्धा धनपेती गौरी, आंधळ्याची होऊन काठी, दुष्टांना दावी काठी, लाचारीवर तरी मात ही दिन दुबळ्या देई साथ ही, समाज सेवक गौरी, समाज सेवक गौरी, वचनबद्ध गौरी. रावसाहेब, तुझ्याकडे फार कमी वेळ आहे. शी यार, मी काय काय स्वप्न पाहिले होते. डॅडीला कसं तरी कन्व्हिन्स करून मी पैसे काढले. सगळी मज्जा गेली आता. हे बघ, कालच मावशी मला खोदून खोदून विचारत होती. हे बघ, आता लवकरात लवकर आपल्याला बाबांसमोर आपल्या नात्याचा स्वीकार करावा लागणार आहे. तू खंबीर आहेस ना? का नाही? पण खरं सांगू गौरी, या क्षणी मी खूप घाबरलोय. कारण समाजाच्या नजरेत मी रावसाहेब सरदेशमुखांच्या मुनींचा मुलगा आहे आणि तू मालकीण. आता ह्या स्टेजला असा विचार करायचा नाही भैरव. प्रेम करताना आपण फक्त प्रेमच करतो. सो मोजून मापून व्यवहार बघून प्रेम होतं का? फक्त ते सगळ्यांसमोर मान्य करणं खूप हिमतीचं काम आहे. पण मी तयार आहे. मी पण.
अचानक संपूर्ण जग शिथिल शांत निर्विकार झालं असं का वाटायला लागलंय? बर्फाच्या लादीवर बसल्यानंतर काही वेळानं नसानसातून धावणारं रक्त जसं साकळत जातं आणि अचेतन अवस्थेत माणूस जातो असं का वाटतंय? डोकं जड झालंय, घशाला कोरड पडली आहे. डोळ्यासमोर काळी वर्तुळ फिरायला लागलीत. असं का व्हावं? आता बोल. काय ते स्पष्ट सांग, आता खरंच सांग. रावसाहेब, तुझ्याकडे फार कमी वेळ आहे. दिवस, महिने, वर्ष, रावसाहेबांचे ते शब्द, किती तटस्थपणे रावसाहेबांनी उच्चारलेले ते शब्द, किती दिवस राहिलेत माझे? दिवस, महिने की वर्ष? मी कसंही करून रागिणी तुला तुझा अधिकार मिळवून देणारच. गौरी या आपल्या धंद्यावर अधिकार दाखवते काय? हे सगळं उद्ध्वस्त करून टाकेन मी. त्या गौरीला चांगलाच धडा शिकवेन. आणि रावसाहेबांना जर याची जाणीव होत नसेल ना, तर त्याची जाणीव मी त्यांना करून देणार. रावसाहेबांची आणि गौरीची मनमर्जी इथे चालणार नाही. मी इथे आलोय आणि मी माझ्या बहिणीला तिचा हक्क मिळवून देणारच. का हो? काय झालं? तब्येत बरी नाही वाटत आहे का? असे शांत का आहात? तुला सांगणं खरंच कठीण आहे आणि शब्द घालून विचारण्याचा प्रयत्न करू नकोस. माणसाच्या आयुष्यात अशी एक वेळ येते ना, जिथे त्याला असा भास होतो की हे सर्व कालचक्र थांबलेलं आहे. शहराच्या नसानसातून धावणारी ही रहदारी अचानक अशी स्थिर झाली आहे. शिकाऱ्यांनी चारही बाजूने घेरलेल्या हरिणीची जी गोंधळलेली अवस्था असते ना, ती अवस्था. मृत्यू असा समोर दिसला ना की सर्व संवेदना जो संपतात ना, तो क्षण. माझं बोलणं तुला निरर्थक वाटत असेल, वाटू दे. त्यातून अर्थ टाकण्याचा प्रयत्नही करू नकोस. वादळं जशी येतात ना, तशीच जातात. त्यांच्यासाठी रस्ते तयार केले जात नाही. ते त्यांच्या मार्गाने येतात आणि त्यांच्याच मार्गाने निघून जातात. मला जरा शांत राहू दे.
मी तुला सगळं नंतर सांगणारच आहे, फक्त ती वेळ येऊ दे प्लीज. सामर्थ्यशाली आणि शक्तिमान माणसाचं लक्षण म्हणजे तो मृत्यूला किती शांतपणे स्वीकारतो. प्रगल्भतेचा उच्चांक. परतीच्या प्रवासाला जाण्यापूर्वीची तयारी आता रावसाहेब सुरू करणार. रावसाहेबांनी किती शांतपणे मृत्यूचा स्वीकार केलाय नाही. पण मी हे सहन करू शकेन का? जिवलग मित्राचा वियोग. रावसाहेब नसतील तो क्षण मी कसा जगणार? त्यानंतर मी कसा जगणार? या क्षणी विचारांचं वादळ असेल रावसाहेबांच्या मनात. पण मृत्यू समोर असूनही किंचितही न डगमगणारे रावसाहेब विलक्षण व्यक्तिमत्व आहे. अरे देवा, अरे माझं आयुष्य घे, पण रावसाहेबांना दीर्घायुष्य दे रे. तुम्हाला बघून लय आनंद झालाय राव. अक्षी देव मोहरा आले बघा. अरे देव कसला? मी पापी माणूस. म्हणजे लोक वाईट कामं करतात पण कबूल करत नाहीत. आपण सरळ कबूल करतो. आपण सरळ मार्गाने जगूच शकत नाही काय? देवा, किती वर्षानं भेटतायचा? तुमच्यासारखी माणसं कुठं भेटताय देवा? माझ्यासारखी माणसं दुर्मिळच नाही का? अरे आता माझ्यासारखा नग तयार करायचा म्हणजे देवाला बी ओव्हरटाईम करायला लागतोय काय? अरे हा साचाच वेगळा आहे. पण शंकर्या पाळलास की रे? तुमच्या राज्यात लय मजा केली. दारू म्हणू नका, तमाशा म्हणू नका, तांबडा रस्ता पांढरा रस्ता म्हणू नका, मटन चिकन लय मजा केली. पण मालकांच्या कारखान्यात आता मजा नाही राहिली. अरे कसली मजा जाते का? आता मी आलोय ना परत. चांगले दिवस परत येणार. तेव्हा रावसाहेबांच्या हातात कारभार होता आणि तुमची बहीण धाकटी मालकीन. पण आता काय बदललंय? अरे माझी धाकटी बहीण आहेच की अजून. आणि रावसाहेब आहेत तिच्या मुठीत. अरे बाबा, माझी धाकटी बहीण म्हणजे एकदम जांबाज. सगळं कसं तिच्या मुठीत. माफ करा देवा, तुम्ही आमचे देव. तुमची लई सेवा केली आम्ही. पण मामासाहेब, आता पूर्वीचे 10-12 वर्षापूर्वी दिवस संपले. आता तेव्हा धाकट्या मालकीनबाईच्या शब्दाला वजन होतं. आता सर्व अधिकार गौरीताईच्या हातात. मुनीम आणि त्याचा मुलगा भैरव आणि गौरीताई बस. गौरी? अरे भले भले रस्त्यातनं बाजूला गेलेत आपण. आणि तू त्या पोरीबाळींची भीती घालतोस मला? आणि काय रे, त्या मुलींची काय लायकी? ना घाबरत नाही मी त्या गौरी बिवरीला. चल. भेटेल तेव्हा कळेल साहेब. भेटेल तेव्हा कळेल साहेब. आजच मला कारखान्यातून काढून
गेस्ट हाऊसला चौकीदार म्हणून टाकले. जरा कुठे एका बाईची लाडीगोडी केली लय भडकली. गौरी ताईला लेकीपैकी समजू नका मामासाहेब. तुमच्यासारख्या धुरंधर माणसानं शत्रूला कमजोर समजू नये. अहो गौरी बोलेल तसा कारभार चालतो आणि रावसाहेब बी गौरीच्या शब्दात. मामासाहेब आमचा सोडा हो, पण गौरी ताई रावसाहेबांच्या उद्योगावरती पकड बसवतात की नाही बघा. जर असं झालं तर धाकल्या मालकिनीला म्हणजे तुमच्या बहिणीला गौरी ताईच्या धाकाखाली राहावं लागेल. सावधान. वा वा वा. चहा प्यावा तो राधाच्या हातचा. चहा, ठेचा, बेसनाचा लाडू, वांग्याची भाजी ही राधाची खासियत. आणि काळ्या वाटाण्याची उसळ, उपीट, आंब्याचं लोणचं, चकल्या, पुरणाची पोळी हे करावं ते कुसुमनी करावं. आणि गौरी? अरे गौरी तर माझी अन्नपूर्ण आहे. गौरीने गेलेल्या वरण भाताला सुद्धा ना अमृताची चव असते. नॉनव्हेज गौरी छान करते. सगळं कसं शिस्तीत आणि चवीचं म्हणजे गौरीचं. पण चहा म्हणजे राधा. 4 कप चहा जरी प्यायलं ना तरी सुद्धा पुन्हा चहा प्यावासा वाटतो. आज कौतुक करायची लहर आलेली दिसते. काय आपण सगळ्या जगाची तारीफ करतो पण घरच्या गृहिणीला मात्र नेहमी विसरतो. ना म्हणजे किती स्वभावाने तापट असली आणि जीभने किती तिखट असली ना तरी सुद्धा गोड करावं ते रागिणीनं. म्हणजे बासुंदी, जिलेबी, गुलाबजाम सगळं रागिणी उत्तम करते. पण काय आहे वर्षभरातून एकदाच केव्हा तरी तिचा असा चांगला मूड असतो ना, केव्हा तो घरामध्ये गोडधोड होणार. बाकी काय नाही पण चव 100 नंबर. रावसाहेब काही खावंसं वाटते का? पटकन तयार करून आणते. पण डॉक्टर शेंबेकरांची पथ्य पाळा हा, नाहीतर रागवतील मला ते. नाही 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 खायचं नाही. खरं तर मी माझ्या मनातलं आणि महत्वाचं बोलण्यासाठी इथे आलोय. मुनीमजी तुम्ही तुमच्या घरी जाऊन जरा थांबा. म्हणजे माझं इथलं काम आटपलं की मग मी तुम्हाला बोलवतो. काय झालं एकदम शॉक लागल्यासारखं करताय का? अहो जरा प्रेमाने बोलू दे ना आमच्या मेमणीशी आम्हाला. तुम्ही कशाला थांबता इकडे? कबाब मी हड्डी. ठीक आहे. काहीतरीच काय रावसाहेब, कोणी ऐकलं तर खरं वाटेल त्यांना. अगं रामनारायण माझ्या अगदी जवळचा माणूस आहे. त्याला सगळं ठाऊक असतं मी कसं आहे काय आहे त्याला माहिती आहे. मी सगळं त्याला सांगतो. काय तुम्ही बसा इथं निवांत बोलत. मी घरीच आहे. तू जरा चहा आणतेस का मला? हो आणते ना, पण जास्त चहाने त्रास नाही का होणार? नाही तुझ्या चहाने जास्त त्रास होत नाही मला. आणते लगेचच आणते.
बद्ध गौरी फार काळजी वाटते बाबांची, फार काळजी वाटते. खूप एकटे पडलेत बाबा, खूप एकटे पडले. गौरी, चहा. कुसुमची सोबत होती तोपर्यंत जगातली कुठलीच गोष्ट मला कधी अशक्य नाही वाटली. कुसुमचं माझ्यावरचं प्रेम आणि माझ्यावरचा विश्वास कदाचित अफाट असेल. हे बघ सावित्री, आज प्रथमच रावसाहेब माझ्याशी अशा परकेपणाने वागलेत, त्याचा खूप त्रास होतोय मला. बाबा मला जास्त महत्वाचे आहेत. ते तिथे बंगल्यावर, मी इथे गावात किंवा कारखान्यात. साधं 2 वेळचं जेवायला नाही घालू शकत मी माझ्या बाबांना. सारा महिला गृह उद्योग ताब्यात घेतलाय त्या गौरीने. तिच्या निर्णयाशिवाय काहीही होत नाही तिथे.